या शहराचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो साहेब. ही शहर अंबाबाईची पांढरी असलेलं शहर आहे. यामध्ये कुणी ना कोणीतरी येऊन शब्द पूर्ण करावा लागतो. शब्द अपुरा ठेवून चालत नाही. वडिलांना शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही, पण वडिलांच्या मागे त्यांचा शब्द पूर्ण केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. साहेब, आज महाराष्ट्राच्या अशा भागामध्ये आपला मेळावा होतोय ज्या भागामध्ये संतांची शिकवण रुजलेली आहे, छत्रपतींचे विचार रुजलेले आहेत. इथल्या मातीतल्या कणाकणामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांचा, कष्टकरी कामगार वर्गाचा घाम गाळलेला आहे. ज्या पद्धतीने एखाद्या पिकामध्ये जीवनसत्व चढत असतात, त्या पद्धतीने या मातीतल्या लोकांच्या मनामध्ये क्रांतिकारक विचार कायमस्वरूपी रुजलेले आहेत. अन्यायाविरुद्ध झगडा करायचा, अन्याय सहन करायचा नाही, न्यायापासून वंचित राहायचं नाही, ही भूमिका या तालुक्यातल्या, या मतदारसंघातल्या लोकांनी कायम घेतली. त्यामुळे मी आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये आणि आबांचा कार्यकाळ जर आपण पकडला तर या जिल्ह्यातल्या सगळ्यात प्रगतशील मतदारसंघ जर कुठला असेल तर तो तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ आहे. हे सांगताना सुद्धा मला आपल्याला अभिमान वाटतोय. मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राचं नवीन राज्य निर्माण झालं, अनेक लोकांनी हौतात्म्य पत्कारलं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली. या देशातल्या, या राज्यातल्या कष्टकरी वर्गाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. देशामध्ये, राज्यामध्ये उदारमतवादाचं धोरण आलं पाहिजे. शेतीला न्याय दिला पाहिजे. शेतकऱ्याच्या मागे उभारलं पाहिजे. आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माघारी वसंतराव नाईक साहेबांनी जी शेतीची धोरणं राबवली, वसंतदादा नेहमी म्हणायचे की सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामधून जो अश्रू येतो तो अश्रू द्राक्ष वेलीच्या मुळापर्यंत गेला पाहिजे आणि त्यातून द्राक्ष शेती फुलली पाहिजे, असं वसंतदादा त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे. आज या सगळ्या विचारांचा खरा वारसदार जर कोण असेल तर तो ताटमाने तुमच्या आमच्या समोर बसलेला आहे. आज दिवसभर मी बघतोय, अनेक वेळेला आपण उदाहरणं देतो की माणसं 80 वर्ष झाली, 85 वर्ष झाली तरी आपण कुठेतरी शांत बसतो असं माणसांना वाटावं लागतं. पण पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आमच्यासारख्या तरुणांना ऊर्जा मिळते की या वयात सुद्धा सर्वसामान्यांसाठी आज झटपट करणारा जर देशामध्ये एकमेव नेता कोण असेल तर ते पवार साहेब आहेत. हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. 1960 साली पवार साहेबांनी राजकारणामध्ये पदार्पण केलं, अनेक आव्हानांना तोंड दिलं, अनेक संकटांना सामोरे गेले, माणसं जोडत गेले आणि देशाचं कृषी मंत्रीपद पवार साहेबांना बसण्याची संधी मिळाली. आजपर्यंत आपण या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करत होतो. आज केंद्रातलं कृषी मंत्रीपद मिळाले, आता खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळालेली आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल, पवार साहेबांनी कृषी मंत्रीपद स्वीकारलं. देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज वाढत चाललं होतं. लोकांना अपेक्षा होती की पवार साहेबांसारखा जाणता राजा, पवार साहेबांसारखा शेतकऱ्यांचा नेता आज तिथे बसलाय, काहीतरी निर्णय होईल. पवार साहेबांनी राज्यभर, देशभर दौरा केला आणि निर्णय घेतला. देशामध्ये आजपर्यंत जो निर्णय घेतला गेला नव्हता, 70,000 कोटीची कर्जमाफी पवार साहेबांनी केली.
पवार साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या भागामध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता, सोसायट्यांचा बोजा वाढत चालला होता. अशा काळामध्ये आपण जर कर्जमाफी केली नसती तर आमच्या भागातल्या शेतकऱ्याच्या वाट्याला काय दिवस आले असते, मला तुम्हाला हे चित्र आज डोळ्यासमोर येऊ शकत नाही. साहेबांनी अनेक निर्णय घेतले, शेतीमालाला हमीभाव देण्याचं काम केलं,